गंभीर चेहरा, पाणावलेले डोळे. आशा भोसलेंचा पार्थिव पाहून सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर. विख्यात गायिका आशा भोसले यांचं काल वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला असून चित्रपट आणि संगीत क्षेत्र शोकसागरात बुडाले आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या महान गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज शिवाजी पार्क येथे आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव लॉर परेलमधील त्यांच्या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अनेक राजकारणी, नेते, दिग्गज कलाकार, क्रिकेट अभिनेते यांनी तेथे जाऊन आशा भोसले यांना आदरांजली वाहिली. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आशा भोसले यांच्या जाण्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सचिन हा पत्नी अंजलीसोबत आला होता. सचिनने आशा भोसले यांना पुष्पहार अर्पण केला, त्यांना नमन केले तेव्हा तो खूप भावूक झालेला दिसून आला. त्याला अश्रू अनावर झाले. त्याची पत्नी अंजलीने सुद्धा आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सचिनने आशा भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कठीण काळात त्याने भोसले कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. मात्र त्यांच्याशी बोलताना तो अतिशय भावूक दिसत होता. आशा भोसले यांच्या जाण्यानंतर सचिनच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्या कुटुंबियांशी बोलताना सचिनला रडू आवरत नव्हते. सचिन आणि आशा यांचे अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी अनेकदा त्यांची भेट व्हायची. काही दिवसांपूर्वी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह पार पडला. त्यावेळीसुद्धा आशा भोसले आवर्जून आल्या होत्या. त्यांनी अर्जुन सानियाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद दिले होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.